हाय फ्रेंड्स, तर तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या एक छोट्याशा ब्लॉगमध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मराठी ब्लॉगर मयुरी। तर आज आहे समर्थचा बर्थडे म्हटलं की मुलांचा गोंधळ गडबड चालूच असते। बाकी तयारी होईपर्यंत इथे माझं स्वयंपाकाचं काम चालू आहे। आमच्या इथे कोणताही कार्यक्रम असो, बर्थडे फंक्शन, आम्ही घरीच स्वयंपाक करतो। त्यामध्ये स्टार्टर, इंग्लिश, साऊथ काहीही जेवण असो तर ते आम्ही घरीच बनवतो। की जसं मी तुम्हाला पहिले अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, मामा हे आर्मीमध्ये मेन कुक असल्यामुळं त्यांना इंडियन डिश, इंग्लिश डिश व मध्ये आणखी काही साऊथ वगैरे काय सर्वच प्रकार त्यांना बनवता येतात। त्याचबरोबर स्टार्टरचेही सर्व पदार्थ त्यांना बनवता येतात। पण आजचा स्वयंपाक माझ्याकडे होता। तर सर्वांना माझ्या हातची डाळबाटी आवडते। बाहेरून आणण्यापेक्षा घरी केलेलं कधीही सर्व चांगलंच। त्यामुळे आम्ही काहीही कार्यक्रम असला की घरी स्वयंपाक बनवतो। तर इकडे बर्थडेचीच तयारी चालू होती, तोपर्यंत इकडे माझं बनवायचं काम चालू होतं। आता सर्व फॅमिली ही जमा झालेली होती आणि आता आम्ही घरातल्या घरातच बर्थडे सेलिब्रेट करणार आहोत। कारण मुलं कितीही मोठी झाली ते वर्षभर आपल्या बर्थडेची वाट पाहत असतात। कारण त्यांना सर्व सणांपेक्षा स्वतःचा बर्थडे हा खूप प्रिय असतो आणि ते आतुरतेने वाट पाहत असतात। पण आज समर्थचं काहीतरी वेगळंच होतं। त्याला आज फ्रेंडसोबत नाही तर फॅमिलीसोबत बर्थडे सेलिब्रेशन करायचं होतं। बर्थडेची सर्व तयारी झाली होती। बर्थडे बॉयही रेडी झालेला होता आणि बाकी सर्व ही तयारी झालेली होती। आणि बर्थडे करायसाठी केक आणायचाच राहून गेला होता। केकची ऑर्डर तर दिलेली होती, कारण सरांना वाटलं दादा हा केक आणायला गेला असेल आणि दादाला वाटलं की मामाने केक घेऊन आलेला असेल। तर ह्या गडबडीमध्ये केक तिथे बेकरीतच राहून गेला। पूर्ण तयारी झाली होती, मग दादा परत गेले आणि केक घेऊन आले। तुरून द्यायचं मी काय म्हणतो मी म्हणलं या ताट फिरव बरोबर बरोबर तू पत्र इथं चल
सर्वजण एकत्र आले की चेष्टा मस्करी ही तर चालूच असते. तर सर्वांनी बसून मस्तपैकी जेवण केलं. सर्व सोबत असले की जेवणही खूप पोटभर होतं.